नमस्कार. भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेची उमेदवारी घोषित करताना 5 नावं घोषित केली आणि त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नाही. यावरून पंकजा मुंडेंना पक्षानं डावललं अशा स्वरूपाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी भारतीय जनता पक्षावर व्यक्त होते आहे आणि याच नाराजीचा आता पक्ष कसा विचार करतोय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीने घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य कोणत्या निकषावर घेतला आहे, त्यात भाजपा पंकजा मुंडे वगळता अन्य विषयात कसा अपवाद करत आलेली आहे, या सगळ्या गोष्टी पुढच्या काही क्षणामध्ये आपण जाणून घेणार आहोत. भारतीय जनता पक्षानं एक व्यक्ती एक पद हे धोरण सर्व ठिकाणी राबवलेलं आहे. एक परिवार एक पद हे धोरण राबवलेलं आहे. एका परिवारातल्या अनेकांना पद द्यायची नाहीत असं ठरवलं आहे. प्रीतम मुंडे या बीड लोकसभेच्या खासदार असताना, त्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकारी असताना, पंकजा मुंडे राष्ट्रीय सचिव असताना आणखी एक पद पंकजा मुंडेंना मिळणं शक्य नाही असं सांगितलं जात आहे. पण मला आठवण करून द्यायची आहे, जालन्याचे रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे आमदार आहेत. रावसाहेब दानवे हे प्रदेशाच्या कार्यकारिणीवर देखील आहेत. संतोष दानवे हे देखील प्रदेशाच्या कार्यकारिणीवर आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या परिवारात देखील अनेक पदं मिळालेली आहेत. नुसतं जालन्याचं उदाहरण सांगून जमणार नाही आहे. नगरमध्ये देखील सुजय विखे हे नगरचे खासदार आहेत, तर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातीलच भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळं एक परिवार एक पद हे सूत्र पंकजा मुंडे यांच्या विषयात लागू केलं जात असलं तरी त्याला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक ठिकाणी अपवाद आहेत हे देखील स्पष्टपणे दिसतं. पराभूतांना उमेदवारी नाही दिली जात. जे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत अशांना उमेदवारी द्यायची नाही असा एक नवा नियम सांगितला जातोय आणि त्या नियमाला देखील अनेक अपवाद आहेत. बोंडे जे विधानसभेला पराभूत झाले मंत्री असूनही पंकजा मुंडेंच्या प्रमाणे त्यांना राज्यसभेवर संधी दिली गेली आहे. राम शिंदे मंत्री असूनही विधानसभेला पराभूत झाले होते. पंकजा मुंडेंच्या प्रमाणेच त्यांना आता विधान परिषदेवर संधी दिली आहे. गोपीचंद पडळकर जे विधानसभेला पराभूत झाले होते, मंत्री नव्हते, पण त्यांनाही मागेच विधान परिषदेवर घेतल्या गेलं आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं तर पुन्हा विधानसभेवरचा हक्क नाकारावा लागेल असाही पक्षाचा नियम सांगितला जातो. पण याही नियमाला अपवाद आहेत. याआधी विनोद तावडे आणि आशिष शेलार दोघे विधान परिषदेवर असताना त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे प्रत्येक नियमाला एक अपवाद आहे. पंकजा मुंडे यांना या 3 नियमात वगळल्या गेलं आहे का असा प्रश्न पडतो. तेव्हा हे 3 नियम अनेक अपवाद असल्यामुळं पंकजा मुंडेंना लागू होत नाहीत, ते कारण नसावं असं वाटतं. आता पुढची कारणं काय आहे त्याचा विचार करावा लागेल. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात आलंच तर पंकजा मुंडे यांनाच विरोधी पक्षनेता करावं लागेल, कारण त्या भारतीय जनता पक्षातल्या ज्येष्ठ नेत्या आहेत, एका लोकनेत्याच्या कन्या आहेत आणि विरोधी पक्षनेते पद करायचं असेल तर दरेकरांचं पद काढावं लागेल. पंकजा मुंडेंना विरोधी पक्षनेते पद द्यावं लागेल. वरच्या सभागृहाचं विरोधी पक्षनेते पद हे खालच्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याच्या पेक्षा प्रोटोकॉल नुसार वरचं असतं. म्हणजे पक्षाचे नेते म्हणून आज दरेकर देवेंद्र फडणवीसांना सन्मान देतात, ते त्यांच्या आधी बोलून घेतात किंवा सगळ्यात शेवटी बोलणारे फडणवीस असतात. तसं पंकजा मुंडे झाल्या असत्या तर ॲज पर प्रोटोकॉल या देवेंद्र फडणवीसांच्या नंतर त्यांना बोलावं लागलं असतं किंवा त्यांचा नंबर वरचा लागला असता. ही इथे विरोधी पक्षनेते पदाची 1-2 नेत्यांमधली संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता होती. त्यामुळेच कदाचित पंकजा मुंडेंना विधान परिषदेपासून दूर ठेवलं गेलं असावं. काही तर्क असाही मांडला जातो आहे की पंकजा मुंडे यांना विधानसभा लढवायची आहे.
बॅकडोर एंट्री होऊ नये, एका संघर्षमय काम करणाऱ्या माणसाची बॅकडोर एंट्री होऊन स्थापित झाल्या असं होऊ नये, त्यांना विधानसभाच लढवायची आहे असं सांगितलं जातं आहे. आता यात पुढचा प्रश्न निर्माण होतो, प्रीतम मुंडे लोकसभेला असताना पंकजा मुंडेंना परळी विधानसभेची उमेदवारी दिली जाणार का? जर पंकजा मुंडेंना परळी विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी मिळणार असेल तर प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून बाजूला काढल्या जाणार का? एक परिवार एक पद हे सूत्र आहे. उद्या रावसाहेब दानवे किंवा संतोष दानवे, उद्या सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे असा एक पर्याय निवडला तर पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे असा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. आधी लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळाली तर पंकजा मुंडेंचा विधानसभेतला पत्ता कट होणार आहे का, की प्रीतम मुंडेंचाच लोकसभेचा पत्ता कट होणार आहे, याची देखील चर्चा आता झडू लागलेली आहे. घोडा मैदान लांब नाही आहे. आता दोन्ही निवडणुका अगदी 2 वर्षाच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे याची जोरदार चर्चा होणं स्वाभाविक आहे. पंकजा मुंडेंच्यासाठी या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र पक्षाच्या वतीनं दिलासादायक घडली आहे, ती म्हणजे विनायक मेटे यांचा पत्ता कट होणं. हे आपण आधीच बोललो होतो की भारतीय जनता पार्टी विनायक मेटेंचा पत्ता यावेळेला कट करेल, आणि तीच एक गोष्ट पंकजा मुंडेंसाठी खूप महत्वाची ठरलेली आहे. पंकजा मुंडेंसोबत भाजपानं असं का केलं, असाही एक प्रश्न येतो. त्यात 2 गोष्टी मला मांडाव्या वाटतात. एक म्हणजे पंकजा मुंडेंची भाषा. विमानतळावर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की औरंगाबादचा मोर्चा हा लोकल नेत्यांनी काढलेला होता, मी राष्ट्रीय स्तरावरची नेता आहे. खरं तर या मोर्चाला केंद्रातले 2 राज्यमंत्री होते, भागवत कराड आणि रावसाहेब दानवे. देवेंद्र फडणवीस होते, जे राज्याचे नेते आहेत, आणि औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरचा केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या नेत्यांनी मिळून काढलेला हा मोर्चा होता. भाजपच्या केंद्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे या केंद्र स्तरावरच्या नेत्या आहेत हे खरं असलं तरी तो मोर्चा हा लोकलचा नव्हता. बोलण्याच्या ओघात पंकजा मुंडेंनी केलेली ही टीका कदाचित पंकजा मुंडेंना बोवून गेली असेल. दुसरा मुद्दा आहे पंकजा मुंडे या सातत्यानं राज्यात करत असलेलं शक्ती प्रदर्शन. कधी गोपीनाथ गडावरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा मुंडेंनी जे आपलं मत मांडत आलेले आहेत किंवा नेत्यांना बोलवून तिथे जे बोलत आलेले आहेत, या सगळ्या गोष्टी देखील भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना खटकत असाव्यात, आणि त्याच कारणामुळं आत्ता पंकजा मुंडेंना मोठं स्थान देण्यापेक्षा वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेलेली असावी. माझ्या लेखी पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपात स्थान नाही असं अजिबात नाही. फक्त त्यांना वाट बघावी लागणार आहे. ती वाट अजून किती काळाची असणार आहे हे देखील जरा लवकरच स्पष्ट होईल. ते आपण बघूया. पंकजा मुंडे यांना भाजप संधी देत आहे की ओबीसी चेहरा असलेला एक मोठा नेता आपल्यापासून दूर करत आहे. बघूया, काळ दूर नाहीये. नमस्कार.